नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिन मध्ये आपण विविध क्षेत्रातल्या सविस्तर आणि विस्तृत बातम्या पाहणार आहोत, पण तत्पूर्वी जाणून घेऊ काही हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महायुतीची सत्ता आल्यास लाडकी बहिणी योजनेचे 1,500चे 3,000 करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यास 3,000 देऊ, राऊतांचा शब्द। मुंबादेवी कॉरिडॉरला आदित्य ठाकरेंचा विरोध, ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। नाईलाजास्तव अजित पवारांसोबत जावं लागलं, राजेंद्र शिंगण्यांचं अजित पवारांसोबत जाण्यावर मोठं विधान। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टात 20 ऑगस्टला होणार सुनावणी, 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता। हत्याकांडाच्या घटनेनं उरण पुन्हा हादरलं, जासई गावामध्ये प्लास्टिकच्या गोणीत आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू। दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस, हडपसर परिसरात रस्त्यावर साचलं पाणी, गुडघाभर पाणी। वरळीच्या NSCI डोममध्ये प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार रंगणार, 3,200 गोविंदा स्पर्धेत होणार सहभागी। पश्चिम रेल्वेवर आज 5 तासांचा ब्लॉक, सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अप डाऊन मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक।